नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या भागात पुन्हा तुम्हाला नवनवीन, छान-छान, कमी वेळात होणाऱ्या कलरफुल डिझाईन्स बघायला मिळणार आहेत. तर ह्या डिझाईन्स तुम्हाला नक्की जमतील अशाच आहे. खूप सोप्या आहे, नेहमीप्रमाणेच. तर नक्की आजचा व्हिडिओ नेहमीप्रमाणे पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या आजच्या, तर नक्कीच एक-एक रांगोळी तुमच्या दारासमोर रोज ट्राय करा. 1-2 रांगोळ्या आहे यामध्ये छोट्याशा ज्या तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोर दोन्ही ठिकाणी ट्राय करू शकतात. तर बघूया आपण पहिली रांगोळी. यामध्ये आपण 3 ठिपके काढून घेतले आणि त्याचा त्रिकोण तयार केलाय आणि ज्या साइड होत्या त्रिकोणाच्या तिथे कर्व आकारमध्ये अशी डिझाइन तयार केली आहे आणि जो गॅप आहे 2 केंद्रवर्धिनीमधला तिथे आपण असे 5-5 टिपके काढून बोटांच्या मदतीने डिझाइन तयार करतो आहोत. तर खूप सोप्या आहेत रांगोळ्या आजच्या पण. नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही जर दारासमोर रोज रांगोळी काढत असाल, म्हणजे तुम्हाला जर रांगोळी काढायला आवडत असेल, तर नक्कीच एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की रोज सकाळसाठीच्या म्हणजे दारासमोर काढण्यासाठीच्या, देवघरासमोर काढण्यासाठी, तुळशीसमोर काढण्यासाठीच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने शिकवल्या जातात. तर नक्कीच आपला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ वेळेवर बघता येईल. तर बघूया आपली पुढची रांगोळी. यामध्ये आपण 4 टिपके काढलेत. त्यामध्ये 2 टिपके लाल कलरमध्ये आणि 2 पिवळ्या कलरमध्ये काढले आणि त्याला औषधाच्या बॉटलच्या झाकणनी प्रेस केलंय आणि साइडने पुन्हा आपण सफेद कलरमध्ये टिपके काढले आणि त्याला केंद्रवर्णीचा आकार दिलेला आहे. थोडा ब्लू कलर पण आपण वापरलाय आजच्या रांगोळीमध्ये. आणि जो गॅप आहे तिथे आपण 5-5 टिपक्यांची ही डिझाइन तयार करतो आहोत. तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा त्या औषधाच्या बॉटलच्या मदतीने म्हणजे जे झाकण आहे त्याच्या मदतीने जे लाल आणि पिवळ्या टिपक्यांना प्रेस केलं, ते जरा दाबून प्रेस केलं आणि व्हाईट कलरचे टिपके काढले, त्याला एकदम हलकं प्रेस केलं कारण की आपल्याला त्याला केंद्रवर्धिनीचा आकार द्यायचा होता. जर तुम्ही एकदम दाबून प्रेस केलं त्या झाकणाने, तर तो आकार व्यवस्थित जमणार नाही. त्यामुळे जेव्हा तुम्हाला त्या आकाराचा वापर करून केंद्रवर्धिनी काढायची असेल, तेव्हा त्या झाकणाने हलकं प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित आकार देता येतो. ही टिप आहे तुमच्यासाठी, म्हणजे लक्षात राहू द्या जेव्हा तुम्ही असा आकार काढेल तेव्हा. तर बघा ही पण एक सुंदर डिझाइन आहे. तुम्हाला नक्की जमेल आणि पटकन होणारी आहे. 5 ते 10 मिनिटाच्या आत होणारी रांगोळी ही. सोपी आणि सुंदर. एखाद्या सणावारालाही तुम्ही ही रांगोळी काढू शकतात. तर बघा ही रांगोळी आपली रेडी झाली. तर बऱ्याच मैत्रिणींचा खूप छान सपोर्ट मिळतोय आपल्याला. छान-छान कमेंट्स येत आहे मैत्रिणींच्या. बऱ्याच मैत्रिणी अशा मला कमेंट्स करतात. म्हणजे तुमच्याबरोबर मी एक अनुभव शेअर करते. मी कमेंट जेव्हा वाचते तेव्हाचा, की तुमच्या पाठीशी देवाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणजे कला आहे तुम्हाला देवाने दिलेली ही. तर मैत्रिणींनो, खरं सांगू का? ठीक आहे, कला आहे देवाने दिलेली. पण तुम्ही माझ्या सोबत आहात म्हणून मी आज इथे आहे. कारण की तुम्हाला रांगोळीची आवड आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पण बघता, रांगोळ्या ट्राय करता आणि तुमच्या सपोर्टमुळेच आपण एक-एक पाऊल पुढे चाललेलो आहोत. तर तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे, हे मी तुम्हाला सांगते. म्हणजे तुमचा पण यामध्ये माझा जेवढा वाटा आहे, तेवढाच तुमचा पण वाटा आहे आणि आपल्या स्वामींची साथ आहे. तर तुमचा नेहमीच असाच सपोर्ट आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. तुम्ही नेहमी माझ्या सोबत राहा आणि रोज रांगोळी काढत राहा दारासमोर. कारण की आणि मला माहिती आहे ज्या मैत्रिणींना रांगोळी काढायला आवडते ना, ते म्हणजे खरंच रांगोळीवर प्रेम ज्यांचं असतं ना, त्या मैत्रिणींची गोष्टच वेगळी असते. म्हणजे त्या रांगोळीसाठी काहीही करू शकतात. मी असा अनुभव घेतलेला आहे. तर तुमच्याशिवाय हे अपूर्ण आहे म्हणजे पुन्हा एकदा मी सांगते. तर असो तुम्ही पण रांगोळी काढत राहा, प्रॅक्टिस करत राहा, आपोआप रांगोळी जमेल आणि ज्या मैत्रिणी रांगोळी काढत नसाल त्यांना ही रांगोळी काढायला
सांगा. छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर. लगेच एका दिवसात नाही जमणार, पण 1 दिवस नक्की जमेल रांगोळी काढायला. प्रॅक्टिसने सर्व होतं. स्टार्टिंगला थोडी वाकडी येईल, थोडी व्यवस्थित आकार येणार, पण एकदा प्रॅक्टिस झाली की आपोआप बोटांना वळण लागेल आणि आपोआप तुम्ही पण परफेक्ट व्हाल. तर पुढची रांगोळी बघा 3 ते 2 ठिपक्यांची आहे आणि सिंपल डिझाइन आहे ही पण. ही पण पटकन होणारी रांगोळी आहे. तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल, नक्की उद्या सकाळी दारासमोर काढा किंवा सर्वच रांगोळ्या आवडल्या तर तुम्ही ठरवून ठेवा, ह्या दिवशी आपण ही काढू, त्या दिवशी ती काढू. आता मैत्रिणींनो, ही रांगोळी शेवटची रांगोळी आजच्या भागातली. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, याआधी ही रांगोळी आपण ट्राय केली आहे, त्यात आपण कलर नव्हते भरलेले. तर मी कलरही भरून दाखवते आणि ही रांगोळी कशी काढली ते पण दाखवते. आपण आधी 7 ते 4 टिपके काढून घेतले बघा आणि नंतर त्यामध्ये आपण एक-एक टिपका ॲडजस्ट केलेला आहे. जे 4 टिपके तुम्हाला दिसताय ना, त्याच्यावरती एक-एक टिपका ॲडजस्ट केला आहे. 6 साइडनी म्हणजे 6 साइडी बघा षटकोन तयार झालेला आहे. आपण म्हणजे त्याला कन्सिडर करू एक षटकोन आहे आणि त्याला 6 बाजू आहेत. तर मिडलला आपण एक-एक टिपका ॲडजस्ट केलेला आहे. म्हणजे ही रांगोळी मी टाकली होती तेव्हा बऱ्याच मैत्रिणीचं कन्फ्युजन झालेलं. त्यामुळे ही रांगोळी पुन्हा तुम्हाला दाखवते. तर नक्की बघा आणि एकदम व्हिडिओ हा स्लो घेतलेला आहे मी बघा, म्हणजे तुमच्यासाठी स्पीड नाही वाढवलेला. जर ज्यांचं कन्फ्युजन झालंय त्यांच्यासाठी सांगते. सोपी आहे, जमेल तुम्हाला. थोडी प्रॅक्टिस लागेल. जास्त काही अवघड नाहीये. आधीच्या व्हिडिओत म्हणजे माझ्याकडनंच राहून गेलं, की हा एक टिपका काढायला लागेल असं किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं नव्हतं, लाँगमध्ये सांगितलं होतं. पण बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं, कधी-कधी शॉर्ट व्हिडिओ बघतात, लाँग बघत नाही त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही. तर त्यांनी नक्कीच हा पण व्हिडिओ बघावा. म्हणजे नवनवीन डिझाईन्स पण तुम्हाला समजतील. शॉर्टमध्ये कसं आपण सगळ्या डिझाईन नाही दाखवू शकत एकदाच. टाईम लिमिटेशन असतं त्यामुळे. तर एकदम सोप्या पद्धतीनेच ही रांगोळी काढली आहे. त्या लाईन पण एका लाईनमध्ये आल्या पाहिजे तसं पण व्यवस्थित बघूनच रांगोळी काढा ही. आणि यामध्ये कलर तुम्हाला भरून दाखवलाय मी. केशरी आणि थोडा निळा कलर वापरला आहे. कलर भरताना आधी लाईनच्या साइडचा आधी कलर भरायचा आणि मग आतमध्ये बाहेरून आतमध्ये जायचं कलर भरत म्हणजे व्यवस्थित भरता येतो. तुम्हाला जे पण कलर कॉम्बिनेशन आवडेल, नक्की तुम्ही ट्राय करा. तुमच्याकडे किंवा जे कलर्स अवेलेबल असतील, त्याचा वापर करून कलर भरू शकतात. तर मी यामध्ये टोटल 4 कलर वापरले. निळा, लाल, पिवळा आणि केशरी कलर. आणि टिपक्यांच्या रांगोळ्या जेव्हा आपण काढाल मैत्रिणींनो, त्याला पुन्हा एकदा बॉर्डर करा व्हाईट रांगोळीने. म्हणजे ती रांगोळी दिसायला व्यवस्थित दिसते. मागच्या रांगोळीप्रमाणेच आहे, पण यामध्ये कलर भरले आपण आणि साइडची डिझाइन सेम काढतो आहोत. तर आशा करते की ही रांगोळी तुम्हाला कळाली असेल. तर नक्की काढून बघा, ट्राय करा, जमेल नक्की. आणि अशाच अजून रांगोळ्या जर तुम्हाला रोज बघायच्या असतील, दारासमोर एक नवीन आणि पटकन होणारी रांगोळी काढायची असेल, तर नक्कीच न चुकता आपले व्हिडिओ बघा आणि रोज रांगोळीची प्रॅक्टिस करा. चला तर भेटूया अशाच झटपट होणाऱ्या, सोप्या, सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.